नमस्कार, कसे आहात? आज मी तुम्हाला माझं नवीन क्रॉकरी युनिट डिटेलमध्ये दाखवणार आहे. खरं सांगायचं तर क्रॉकरी युनिट घेऊन आता 2-3 महिने झाले, पण अजून मी यावर एकही प्रॉपर लाँग व्हिडिओ बनवला नव्हता. दरवेळी वाटायचं की आधी सगळं नीट सेट करूया, थोडं अजून सामान वगैरे घेता येईल क्रॉकरीज आणि मग तुमच्यासोबत शेअर करता येईल. पण घरातल्या कामामध्ये आणि रोजच्या रुटीनमध्ये ते राहूनच जात होतं. पण आज म्हटलं आज सगळं मी निवांतपणे करते. क्रॉकरी युनिट पूर्ण मला साफसुद्धा करायचं होतं आणि यातल्या क्रॉकरी मी रोज वापरते, त्यामुळे सगळं इकडे-तिकडे झालं होतं. या सगळ्या क्रॉकरी आता काय मी साफ करत नाही आहे. या सगळ्या मी रोजच्या वापरात वापरते. जेव्हा माझ्याकडे हे युनिट नव्हतं, तेव्हा मी एका शेल्फमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझरमध्ये एकात एक ठेवून मी स्टोअर करत होती आणि ते काढायच्या कंटाळाने मी वापरतच नव्हती. पण जेव्हापासून मी हे युनिट घेतले, तर मी हे रोजच्या वापरात वापरते. त्यामुळे आता हे सगळं साफच आहे. आणि हे युनिट मी कुठून घेतलं आहे, तर हे मी ह्यावर डिटेल व्हिडिओ केला आहे. पण जे काही नवीन आता व्हिडिओज वगैरे बघतात, तर त्यासाठी मी सांगते. तर हे मी IKEAमधून घेतले आहे. याच्यात 3 कलर होते. पिस्ता हा कलर आणि व्हाईट होता आणि ब्लॅक होता. मी आधीसुद्धा सांगितलं होतं की मला वुडनमध्ये जे आहे ते क्रॉकरी युनिट घ्यायचं होतं, पण तसं मला मिळत नव्हतं. ऑनलाईनच मी होते बघत. तर हा कलर आम्हाला दोघांनाही आवडला होता. मला तेवढा नव्हता आवडलेला, पण संदीपला आणि चिकूला जास्त आवडलेला. तर मग त्यासाठी हा घेतला. पण घरी आणल्यानंतर मी एक पूर्ण जे आहे ते असेंबल करण्याचा व्हिडिओ केला होता. त्यात बऱ्याचशा कमेंट आल्या की छान दिसतंय, एस्थेटिक वाटतंय वगैरे. तेव्हापासून आता मलासुद्धा हे आवडायला लागले आणि छान दिसतंय. आता तो कॉर्नर एकदम छान दिसतोय. डायनिंगच्या इथेच मी ठेवलेलं आहे ते. पूजा रूममध्ये सुद्धा ठेवता येतं. तिथेसुद्धा जागा होती, पण इथे काहीच अवघड वाटत नाही किंवा जायला यायलासुद्धा काही अडचण नाही आहे आणि एका कॉर्नरला छान सेट झालं आहे ते आणि तिथेच आता मी ठेवलं आहे. मला अशीसुद्धा एक कमेंट्स आली होती की ताई तुम्ही ते किचनमध्ये ठेवा. तर किचन माझं जास्त काही मोठं नाही आहे आणि पूजा रूममध्ये एका कोपऱ्यात कॉर्नरला वाटेल म्हणून मी इथे ठेवलं आहे आणि घराचं जे काम आहे ते आम्ही डिलिव्हरीच्या आधी केलं होतं. त्यामुळे आता मी हे क्रॉकरी युनिट घेतलं आहे. मला बऱ्याच दिवसापूर्वीच घ्यायचं होतं, पण ठेवायचं कुठे हे सगळ्या कारणामुळे मी घेत नव्हते. आणि माझ्याकडे सगळ्या क्रॉकरी ज्या आहेत त्या गिफ्टेड आहे. काही मोजक्यात ज्या आहेत त्या मी घेतल्यात आणि काही जे आहेत ते कोलॅबमध्ये मिळालेले आहेत. तर आता सगळं क्रॉकरी युनिट मी पूर्ण रिकामं करून घेते आणि त्यानंतर मग सगळं जे आहे ते मी साफ वगैरे करून घेते आणि मग सगळं सेट करते. हे बघा अशी ही मॅटवर छान खेळते. तारू शांत आहे, त्यामुळेच मला ना तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला जे आहे ते वेळ मिळतो आणि खूप गुणी आहे ती. बघा कशी खेळते आणि मला जे आहे ते काम करू देते. तिचं फुल सपोर्ट आहे मला की तू कर मम्मा सगळं. I don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. And everything is growing up tight. There's no room to breathe. And nobody is watching at night. Who wanna rise up? क्रॉकरी युनिटमध्ये हे मॅट्स मागवलेत मी आणि हेच मी कट करून वगैरे लावले होते जेव्हा मी नवीन घेतलं होतं तेव्हा. आणि सगळ्या घरातले ड्रॉवर्स, वॉर्डरोब असतील, किचनमध्ये असेल, तर हेच मी वापरते. पण त्यानुसार मी कलर जे आहे ते चॉईस करून घेतलेत. फ्रीजमध्ये आणि क्रॉकरी युनिटमध्ये जे आहे ते ट्रान्सपरंट जे आहे ते वापरते. ते छान दिसतं. उठून दिसत नाही, नाहीतर कलरवाले घेतले ना तर ते खूप खराब दिसतं. त्यामुळे हे ट्रान्सपरन्स ह्याची लिंक हवी असेल तर देते मी. आणि हे पाहिजे तसं मी कट करून घेतलं आहे. ह्यासोबत कटरसुद्धा आलं होतं
तर ते मी साफ करून ठेवते. हे जर आपण मॅट्स ठेवले ना खाली तर जास्त घाण होत नाही क्रॉकरी युनिट. कधी कधी ना आपण काही वस्तू वापरत नाही आणि त्यावर ना धूळ चढत असते आणि मग ते तसंच पडून राहतं बऱ्याच दिवस. त्यामुळे ना ह्या वस्तू अशा वापरायला पाहिजे, म्हणजे त्याचा कसा पण वापर करता आला पाहिजे ना आपल्याला. पण घेतल्यात वस्तू तर वापरायच्या. आणि 2 शेल्फ जे आहे ते सुद्धा मी मागवले होते ऑनलाईनच. हे जे आहे ते मी IKEAमधून घेतलं होतं प्लेट होल्डर. हे खूप जुनं आहे. जेव्हा मी राहायला आलो होतो 3-4 वर्ष झाले तेव्हा घेतलं होतं. आणि हे 2 जे आहे ते शेल्फ मी आत्ता मागवलेत, म्हणजे 2-3 महिने झाले. आणि खूप छान आहे याची क्वालिटी. आणि कलर याच्यात भरपूर आहेत. व्हाईट आहे, ब्लॅक आहे, स्टेनलेस स्टील, ग्रे आहे. पण माझ्याकडे प्लेट ठेवायचं जे आहे ते ब्लॅक आहे, त्यामुळे मी हे पण ब्लॅकच मागवलं. तर ह्यांची सगळ्यांची जी लिंक आहे ना ती तुम्हाला देईल मी. आणि क्रॉकरी ज्या आहेत ना त्या काही मी घेतलेल्या नाही आहेत. बऱ्याचशा आहेत त्या दिवाळीला गिफ्टेड मिळालेल्या आहेत. आणि काही ज्या आहेत मोजक्याच त्या मी घेतलेल्या आहेत. ते तुमच्यासोबत मी शेअर करते लिंक वगैरे. क्रॉकरी युनिटची लिंक मला भेटली तर देईल मी तुम्हाला. नाहीतर तुम्ही ऑनलाईनसुद्धा गुगलवर जाऊन त्या वेबसाईटवर जे आहे ते बाय करू शकता, किंवा डायरेक्ट IKEAमध्ये जाऊन जरी घेतलं तरीसुद्धा चालेल. मी सुद्धा सगळं बघून चेक करून साईज वगैरे, परत फोटोमध्ये वेगळं दिसतं आणि रिअलमध्ये वेगळं दिसतं. त्यामुळे मी IKEAमध्ये जाऊनच बघून जे आहे ते ऑर्डर केलं होतं. ऑनलाईनच तिथेसुद्धा ऑर्डर केलं. तर चला आता मी सगळं सेट करते आणि त्यानंतर परत दाखवते तुम्हाला कसं दिसते. अशा छोट्या छोट्या गोष्टींना खूप आनंद देतात. घर स्वच्छ असणं, वस्तू नीट असणं, जागेवर असणं आणि आपलं घर छान दिसणं, यातच एक वेगळंच समाधान आहे. आणि विशेष म्हणजे आता नवीन क्रॉकरी युनिट घेतल्यापासून ना माझं सगळं जे आहे ते सामान ऑर्गनाईज असं वाटतं. जेव्हा नव्हतं ना तेव्हा मला वाटायचं नाही मी कधी घेईल. आणि शेवटी जेव्हा वेळ आली तेव्हा मी घेतलंच. आणि मध्ये थोडासा चहासुद्धा मी ब्रेक घेते, कारण घरकाम आणि चहा हे कॉम्बिनेशन तर ठरलेलंच आहे. काम करताना तर मी नेहमी गरम गरम चहा जो आहे तो घेते. मला एक कमेंट ताईने केली होती की तुला चहाने एनर्जी मिळते आणि आम्हाला तुझ्या व्हिडिओजने. आणि हो, खरंच काम करताना गरम गरम चहाचा एक कप मिळाला ना तर पुन्हा एनर्जी येते काम करायला. आणि छोट्या तारालाही सांभाळायचं असतं. तिला सगळं सांभाळून हे सगळं मी करते. आणि एका बाजूला घर आवरणं, एका बाजूला तिची लाड, तिची मस्ती आणि तिच्या मागे धावपळ. तर हे रोजचंच आहे. पण यात पण एक वेगळीच मजा आहे. ती लवकर मोठी होईल, चालायला लागेल आणि नंतर या गोष्टी काही होणार नाही. पण तिला सांभाळत काम करते ना मी, तर ते माझ्यासाठी खूप आठवणीच्या गोष्टी आहेत. तिला मी सांभाळत जसं काम करते ना, तर चिकूच्या वेळेसच्या गोष्टी मला सगळ्या आठवतात. त्यालाही सुद्धा मी एकटीनेच सांभाळलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टीसुद्धा मला रिपीट आठवत राहतात. आणि चिकूला मी सारखी सांगते सुद्धा की चिकू तू पण असंच तिच्यासारखाच करायचा. त्याला त्या गोष्टी मी सांगत असते. तर चिकू आहे ना नसतो घरी जास्त, कारण त्याला शाळेला तर सुट्टी आहे. पण तो आता त्याचा एक फ्रेंड आहे त्याच्यासोबत खाली खेळायला जातो आणि त्यानंतर संध्याकाळी तो क्लासला जातो. तर त्यावेळेत तो नसतो. सकाळी तर तो आरामातच उठतो आहे, त्यामुळे त्याचं काही तेवढं व्हिडिओमध्ये दिसणं होत नाही. पण आता एक मी व्हिडिओ करणार आहे याबद्दल. मला इंस्टावरती खास करून बऱ्याचशा ताई कमेंट करतात की बाळाला सांभाळून तर कसं करते सगळं आणि त्यात व्हिडिओसुद्धा करते. तर त्यावर एक डिटेल मी व्हिडिओ करणार आहे आणि लवकरच करणार आहे. तर त्यात मी तुम्हाला सांगेल. आणि चिकूची थोडीफार मला मदत होते. कधी कधी तो जर घरी असेल ना तर तो ताराला सांभाळतो, म्हणजे लक्ष देतो, तिला झोळीत टाकून हलवतो. त्याला काही उचलायला वगैरे मी जास्त सांगत नाही, कारण भीती वाटते पाडेल वगैरे म्हणून. तर चला, बोलता बोलता माझं सगळं जे आहे ते सामान ठेवलं मी. आणि बऱ्याच ताईंना ना हे झाड कोणतं आहे ना ते कळत नाही आहे. तर हे नारळाचं झाड आहे. हे तांब्यामध्ये मी लावलं होतं, ते एवढं वाढलं आणि मी कुंडीत लावलं. आणि त्याला मी डबल टेपने जे आहे ते त्याच्या पानांना स्टिक केलेलं आहे, कारण ते खाली पडतात आहे आणि तुटतात आहे त्यामुळे. तर आता हे झाड मी बऱ्याच दिवस झाले इथे ठेवलं आहे. आणि आता मी बोर झाली आहे, तर दुसरं जे मनी प्लांट आहे ते मी इथे ठेवते आणि याला बाहेर ठेवते, हे वालं मनी प्लांट. आणि अजून एक मनी प्लांट आहे TV युनिटच्या इथे, ते सुद्धा खूप छान वाढलं आहे. तर झाडांना ना घरात बाहेर असं आत बाहेर करत राहावं लागतं, तेव्हा त्यांची छान वाढ होते. आणि फर्टिलायझर करावं लागतं. पाणी वगैरे व्यवस्थित टाकायचं. बनानाचं जे साल आहे त्याचं पाणी टाकायचं. त्याने जे आहे ती ही छान अशी ग्रोथ आपल्याला दिसते.
हे अशा पद्धतीने आता सध्या मी ऑर्गनाईज केलं आहे, जेवढ्या काही क्रॉकरी आहेत त्या माझ्या. आणि याची खाली 3 ड्रॉवरसुद्धा आहेत आणि बरेचसे मोठे साईजमध्ये आहेत. आता ते सध्या सगळे रिकामेच आहेत, मी त्यात काही ठेवलेलं नाही आहे. पण मी असा विचार करते तिथे डायनिंग टेबलचे जे काही कवर आहेत ते त्या ड्रॉवरमध्ये ठेवावे. टेबलच्या, चेअरचे कवर, सोफ्याचे काही कवर असतील तर ते. तर त्यांची साईज मी तुम्हाला दाखवते. साईजसुद्धा खूप छान आहे. पूर्ण जे आहे ते काचेचे तुम्ही क्रॉकरी युनिटसुद्धा बघू शकता. यात आहे ना अर्धं जे आहे ते डोअर काचेचे आहेत आणि बाकी जे आहेत ते ड्रॉवर आहेत. तर हे अशा पद्धतीने लास्टवाला जे आहे त्याची साईज खूप जास्त आहे, डीप खूप आहे तो. आणि आता सध्या हा कॉर्नर असा दिसतो. इथे एक मी मनी प्लांट ठेवलं आणि हा एक टी व्ही युनिटच्या इथे. मला असं वाटतं घर फक्त ना मोठं किंवा महागडं असल्याने किंवा खूप काही ज्या आहे त्या महागड्या वस्तू घेतल्याने सुंदर दिसत नाही, तर ते आपण किती प्रेमाने सांभाळतो आहे, किती छान सजवतो आहे, किती नीट ठेवतो आहे आणि किती स्वच्छ ठेवतो ना, यामुळे खरं घराला ना जे आहे ते सौंदर्य येतं. त्यामुळे आपल्याला जसंही आपलं घर असेल ना, जितकं आपल्याला स्वच्छ ठेवता येईल तितकं ठेवायचं. लहान बाळ आहे, लहान मुलं असतात घरात, घर घाण होणारच. पण तरीसुद्धा जितकं आपल्याला स्वच्छ ठेवता येईल तेवढं ठेवायचं. ऑर्गनाईज असण्यापेक्षा पण स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. मी बऱ्याचदा सांगितलं आहे, कोण काय करते, कोणाच्या आयुष्यात काय चालू आहे, कोण आपल्याला काय बोलते, कोण आपल्यावर रुसलं आहे, कोण आपल्यावर फुगलं आहे, हे ह्या गोष्टी करण्यापेक्षा ना आपण आपलं काम करत राहायचं. जितकं आपल्याला आपल्या कामाला वेळ देता येईल, जे आवडीचं काम आहे. मला माझं घर ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात, कोणाला हे आवडत नाही. तर ज्यांना जे काही काम आपल्याला आवडते करायला, जे आपल्याला आवडतं त्या गोष्टी करायला वेळ द्यायचा. दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालू आहे या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं. मी सुद्धा देत नाही. जेव्हा मी द्यायची ना तेव्हा आपलंच नुकसान होतं, आपल्यालाच त्या गोष्टीचा वाईट वाटतो. त्यापेक्षा ज्यांना जे वाटायचं ते वाटू द्यायचं, आपण आपलं काम करत राहायचं. आला दादा नाही ना, दादा क्लासला गेला. थांब थांब, केस आहे. पापा येतो. झोपायचं तुला, झोपायचं. इथे तारा मला त्रास देत होती. ती कधी कधी ना मला इतकं छान जे आहे ते सगळं काम करू देते, जरासुद्धा मला त्रास देत नाही. आणि कधी कधी ना इतकी चिडचिड करते, थोडा त्रास देते, रडते. आणि तिला मी आता झोपवलं त्यामुळेच, कारण ती झोपेसाठी चिडचिड करत होती. तिची झोप पूर्ण झाली ना ती मला जरासुद्धा त्रास देत नाही. आणि कधी कधी ती दिवसभर खूप शांत झोपते, कधी कधी थोडं झोपते आणि उठते, मग परत ती थोडंसं झोपते आणि उठते, मग तिचं अशी झोप पूर्ण नाही होत. त्यामुळे आणि आता चिकू क्लासला गेला आहे, त्यालासुद्धा यायला आता टाईम होत आला आहे, 8:30ला येत होतो आणि त्याला भूक लागते आल्या आल्या. तर आज मी म्हटलं पटकन मी खिचडीच करते, कारण माझा बराचसा वेळ जो आहे तो गेला. आणि संदीपला पण मी विचारलं काय बनवू, तर त्याची इच्छा असते काही बनव. आणि त्याला भात खाण्याशी मतलब, रोज मी रात्रीचा जो आहे तो भात बनवतेच, तर त्याला भाताशी मतलब आहे. तर म्हटलं चला पटकन मी कढी आणि खिचडी करते, त्याला खूप जास्त आवडते कढी खिचडी. तर गरम गरम कढी आणि खिचडी, त्यात मी डाळ वगैरेसुद्धा टाकते. कधी मुगाची टाकते, कधी तुरीची टाकते, कधी मिक्स डाळी टाकून बनवते, नुसता तांदळाचीसुद्धा बनवते. आणि बऱ्याचदा आमच्या घरात आहे ना खिचडी असेल, पोहे असेल, उपमा असेल किंवा मॅगी जरी बनवत असेल ना मी संदीपसाठी, तर त्याला त्यामध्ये शेंगदाणे हवे असतात. त्याला शेंगदाणे फार आवडतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला ज्याच्यात शेंगदाणे टाकायचे असतात ना त्यात मला तो टाकायलाच लावतो आणि जास्त टाकायला लावतो. तर यातसुद्धा मी खिचडीमध्ये सुद्धा शेंगदाणे टाकते. तर आता मी पटकन खिचडी बनवते आणि त्यानंतर कढी. जेव्हा पण तुम्ही कढी बनवता त्यामध्ये मेथीदाणे टाका, त्याने खूप छान टेस्ट येते. तर स्वयंपाक वगैरे माझा करून झाला होता. कुकर थंड होईपर्यंत मी ना पटकन अंघोळीला गेली होती, कारण आता एवढं गरम होते. तर आम्ही सगळे जे आहे ते रात्रीचे जेवणाच्या आधी अंघोळ करतो.
ताराला पण मी आंघोळ घालते, पण तिला आज मी नाही घातली कारण त्यावेळेस ती झोपली होती. मी पटकन स्वामींना नैवेद्य दाखवलं आणि मग चिकूला दिलं खायला कारण त्याला भूक लागली होती. त्यानंतर मग आम्ही जेवायला घेतलं. तर कसा होता आजचा व्लॉग मला नक्की सांगा आणि क्रॉकरी युनिट कसं वाटलं, मी कसं सेट केलं आहे तेही मला सांगा. तर भेटूया अजून एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि ते मॅडमला सुद्धा भेटून जावा जाता जाता.